दिवाळी व लक्ष्मीपूजनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे बघा आमची किती घाई असते. घाई गडबडीत क्लिनिकमध्ये जाऊन लक्ष्मीपूजन करून नंतर घरातील लक्ष्मीपूजन. बघा किती घाई घाई असते. घरात येऊन मी रांगोळी काढली. बघा पावलं वगैरे. किती गडबड असते लक्ष्मीपूजनला आमच्या घरात. सकाळपासून आमचे वृद्ध आजोबा त्यांना पण आम्ही कामाला लावलंय. बाबा माळा ओवा. बाबांनी असे छोटे छोट्या माळा ओवून ठेवल्यात. ती बघा माझी किती घाई गडबड चालू आहे. साडी कुठे, मी कुठे. बघा बघा किती घाई घाईत रांगोळी काढते मी. कलर असून पण मला भरायला वेळ नसल्यामुळे मी जे अवेलेबल असेल ते कलर भरून मोकळी झाले. नंतर समई, तेल त्यात पण आमच्या बाबांनी मदत केली. सर्व गडबड गडबड गोंधळ पण खूप छान करतो आम्ही. एवढं छान सेलिब्रेट करतो. माझ्या घरातील सर्वजण मला मदत करतात. इतकं पटपट पटपट सर्व आणून देतात. ते बघा काही लोक आपण शिराई म्हणतो पण त्याला त्या दिवशी लक्ष्मी म्हणतो. आपण देवखोलीत किंवा लक्ष्मीजवळच त्याची पूजा करत असाल पण हे चुकीचं आहे. ते बाहेर दरवाजाजवळ जाऊन उजव्या साईडलाच त्याची पूजा केली गेली पाहिजे आणि नंतर मग देवघरात आणायची आणि तिथे पूजा करायची त्याची. आणि लक्ष्मी बरोबर गणपतीची पूजा केली गेली पाहिजे. कुबेरची सुद्धा पुन्हा एकदा केली गेली पाहिजे. तरच ती महालक्ष्मीची पूजा सर्वसंपन्न होते. बघा आमचे आजोबा. बघा किती गडबड. ते फ्रूट्स बघा पळत पळत. बघा हे आमचे खूप मदत करतात. एक 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 वस्तू हातात आणून देतात. सर्वजण एवढे गडबडीत गडबडीत सगळी मदत करतात मला. आमचं कसं आहे देवखोली जरा मोठी असल्यामुळे आम्ही लक्ष्मीची पूजा वगैरे सर्व तिथेच एकाच ठिकाणी करतो कारण खूप प्रसन्न वाटतं मग देवघर. हे बघा आमच्या आजोबांनी घरीच माळा बनवल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुलांच्या माळाच ओवत होते. श्रीयंत्र आवर्जून पूजले पाहिजे कारण श्रीयंत्र हे लक्ष्मीला फार आवडते. त्यामुळे श्रीयंत्र सुद्धा महालक्ष्मीच्या दिवशी आवर्जून त्याची पूजा केली गेली पाहिजे. आपली कुलस्वामिनी कुलदैवत यांची पण पूजा केली गेली पाहिजे. बघा आमची दीदी एक एक वस्तू हातात आणून देते. तिचं तर काय एवढ्या पणत्या लाव मम्मी, एवढे पणत्या लाव, एवढ्या 21 पणत्या सगळ्या माझ्याकडे आणून दिल्या आणि सर्व पणत्या मी तिथे ठेवते आणि वरतून मला म्हणते मम्मी साडी अवर, मम्मी साडी अवर. आणि वरतून सांगते माझं टॅप पण मी बुक्सने आणलेलं हॉस्टेलवरून. माझं टॅप पण आता टॅप तरी ते पूजा कर टॅपची, तर टॅपची पूजा करते. असं बुक काय टॅप काय एकच असतं. हे बघा आमचं देवघर असं अशा प्रकारे आहे. बघा ही आमची आजी म्हणजे माझी आई. किती घाबरते. तिला वाटते की नको इथं पणत्या चालू आहेत. किती दूर दूरवरून पूजा करते. इतकी पटकन पूजा करून जाते ना. खूप खूप भित्री, खूप घाबरते. आता आम्ही इथे जोडीने पूजा करतोय. आमच्या यांना तर फारच
एवढा कंटाळा येतो, नको नको प्रत्येक गोष्ट. ही आमचे बाबा बघा, आमचे बाबा फार देवदेव करतात. दिवसभर देवाचंच नाव चालू असतं, भोले शंकर भोले शंकर भोले शंकर. वय वर्ष 92 आहे, पण फार कडक स्वभावाचे आहे. शेवटी सर्व पूजा होऊन मग आरती करून आमच्या पुढच्या रूममध्ये गणपती बाप्पा आहे, त्यांची पूजा करून मग आम्ही गाड्या ओवाळल्या. पण तेव्हा आमच्याकडे नेमकी लाईट गेलेली आणि पाऊस सुरू झाला. पण नाही, करायला पाहिजे ना गाडी ओवाळणी पण, म्हणून आम्ही आवर्जून केलं ते पण, आणि फार मोठ्या उत्साहाने. आमच्या यांना तर गाड्याच ओवाळायला फार आवडतात. हे आमचं जोडीचं लक्ष्मीपूजन बाहेर गाड्या ओवाळताना. आणि ही आमची छोटीशी डॉगी फार मध्ये मध्ये करते. पहिली मला ओवळ, पहिली मला ओवळ. ते बघा, मी तिला ओवळून टाकलंय तेव्हा ती शांत झाली. ही आमची तिने काढलेली रांगोळी, आणि ही आमची डॉगी रांगोळीवर येऊन बसली डायरेक्टली.